गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवरील सुनावणीचा आज दुसरा दिवस होता। एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल 400 हरकती, ठेकेदार आणि नोकर यांच्यावर घेतलेल्या हरकती चुकीच्या असल्याचं सांगत दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयात गोंधळ घातला। गोकुळचे सभासद पात्र की अपात्र या न्यायालयीन वादापासून आता प्रारूप यादींच्या हरकतीच्या सुनावणी दरम्यान सुद्धा गोंधळ कायम आहे। गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस होता। सकाळी 10 वाजल्यापासून दूध संस्था प्रतिनिधींनी दुग्धच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती। सुनावणीपूर्वी दोन्ही गटांकडून आलेल्या हरकतदार आणि हरकती नोंदवलेल्या प्रतिनिधींची नोंदणी करण्यात आली। मात्र मोठ्या गर्दीत नोंदणी करताना कोणतीही शिस्त किंवा नियोजन दिसून आलं नाही। यातच काही प्रतिनिधींना सुनावणीची नोटीस मिळाली नसल्याची तक्रार केली, तर काही प्रतिनिधींनी आज सकाळी 11 वाजता नोटीस मिळाल्याचं सांगितलं। चंदगड तालुक्यातील एका दूध संस्थेची सुनावणी काल नियोजित होती, मात्र संबंधित संस्थेला आज सकाळी नोटीस मिळाल्याचा प्रकार समोर आला। सुमारे 125 किलोमीटर अंतरावरून आलेल्या या संस्थेच्या प्रतिनिधींनी सुनावणी झाल्यानंतर नोटीस मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं। चुकीच्या हरकती दाखल करून दूध संस्था प्रतिनिधींना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते MJ पाटील यांनी केला। महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित ढेकोळीवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या ठरावावरती ज्यांनी कोणी हरकत घेतलेली आहे ती चुकीची हरकत घेतलेली आहे। कारण गेली 26 वर्ष ही संस्था कार्यरत असून या ज्यांच्या नावानं ठराव झालेला त्या स्वतः चेअरमन आहेत त्या संस्थेच्या, तरी पण हरकत का घेतली हे आम्हाला समजत नाही। आणि ही हरकत घेतल्यामुळे या संस्थेला नाहक त्रास सहन करावा लागतो। कारण इथनं जवळजवळ 125 किलोमीटर या ढेकोळीवाडी कोल्हापूरपासून अंतर आहे आणि एवढं अंतर कापून यायचं आणि ती नोटीस मिळाली ती आज 11 वाजता आणि ती चुकीच्या पद्धतीनं नोटीस मिळाली असं आमचं म्हणणं आहे। ती टायमात तरी मिळायला हवी होती, ती मिळालेली नाही आणि ज्यांनी ही हरकत घेतलेली आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं घेतलेलं आहे आणि अशा चुकीच्या हरकती घेऊन नाहक संस्थांना त्रास देऊ नये असं आमचं म्हणणं आहे। भाजपच्या ताब्यात असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या एका संचालकानं ठोस पुरावा नसताना आपल्यावर हरकत घेतल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते एकनाथ पाटील यांनी केला। चुकीच्या पद्धतीनं विनाकारण त्रास देणाऱ्यांना आगामी निवडणुकीत मदत करू नका असं आवाहन त्यांनी केलं। माझ्या ठरावावर जो तक्रारदार आहे तो राजाराम सहकारी साखर कारखान्याचा संचालक असून त्यांच्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाही की मी ठेकेदार आहे, मी किंवा कर्मचारी आहे काय अशा पद्धतीची नोटीस की प्रशासनानंसुद्धा की त्या तक्रारदाराकडनं त्यावेळी काही घेतलेलं नाही आणि विनाकारण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं ही जी नोटीस आहे ही फॉर्मॅट एक आहे, त्यात आपण मी कर्मचारी आहे काय, मी ठेकेदार आहे काय, माझ्या संस्थेची निवडणूक झालेली नाही असं कोणतंही सबळ कारण त्यांना त्याच्यात ठेकेदार किंवा कर्मचारी ह्यालासुद्धा टिकमार्क करता ह्या प्रशासनाने केलेलं नाही। आम्ही नेमकं कशाबद्दल नोटीस काढल्या हे सुद्धा आज कळत नाही। पण आज जो कारभार आहे हे 40 वर्षात कदा नाही ह्या निवडणुकीत एवढा त्रास ह्या संस्था संचालकांना आणि संस्थेच्या या सभासदांना होत आहे। तरी ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या योग्य वेळी ह्या माहितीच्या सरकारनं ह्या ज्या पद्धतीने ही निवडणूक अजूनपर्यंत लांबवायचीच आहे त्यामुळे आत्ता वरचेवर त्यांच्या माध्यमातून कारण का आज ह्यो तक्रारदार आहे ह्यो राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या भाजपच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याचा संचालक आहे। त्यामुळे या नोटिसा त्यांना एवढंसुद्धा माहीत नाही की आपल्या संस्था कोणच्या आणि दुसऱ्या कोणत्या हे सुद्धा त्यांना माहिती नाही। त्यांच्या पक्षाच्या संस्थेलासुद्धा ह्याच ठेकेदारांनी आमच्या गावात निगवे खालसा ज्या संस्थेला तिने नोटीस यांच्याच तक्रारीवरून दिलेले आहे। तरी उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सभासदांनी योग्य असा निर्णय घेऊन ज्याच्या एका छताखाली कारभार चालणार आहे अशा पॅनेलला विजय करावा अशी माझी विनंती आहे। गोकुळच्या ठरावधारकांना त्रास देण्यामागं अदृश्य शक्ती असल्याचा आरोप गारगोटीच्या किसान दूध संस्थेचे चेअरमन सम्राट मोरे यांनी केला। या अदृश्य शक्तीचा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी शोध घ्यावा आणि समविचारी नेत्यांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तींना निवडणुकीत खड्यासारखं बाजूला ठेवावं असं आवाहन मोरे यांनी केलं। आमची संस्था 1962 सालाची स्थापना आहे। 62 सालापासून आम्ही गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करतोय, परंतु याच वर्षी
काही राजकीय आक्षापोटी असेल किंवा कुठल्या असेल प्रत्येक गोष्टीत त्रास द्यायचा म्हणजे ठरावधारकांना त्रास द्यायचा चालू आहे. मला तर असं म्हणणं आहे जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी ह्या मागं अदृश्य शक्ती कोण आहे ती हुडकून त्याला तेवढं बाजूला ठेवून सगळ्यांनी पॅनल करावा आणि शेतकरी सभासदांना न्याय द्यावा. आज इथं आमचे ठरावधारकाला नोटीस पाठवली की तुम्ही ठेकेदार आहे काय कर्मचारी आहे काय, ते ॲक्च्युली काय ह्यांचं आहे त्यांनी स्क्रुटनी करावी ठरावधारकांची आणि त्यात कोण कर्मचारी असेल ठेकेदार असेल जर बसत नसेल तर त्याच्यापुरती नोटीस काढावी. आज जवळजवळ 800 जणांना गरज नसताना नोटीस पाठवतात आणि प्रचंड त्रास देण्याचं चालू. इथं कोणतरी भोसले म्हणून कोणतरी एक आहेत विजय वसंतराव भोसले रुखडीचे हातकलंगडे यांचा म्हणजे काय ती नोटीस पाठवली आहे, ठेकेदार आहेत किंवा कर्मचारी आहेत असं काय केलं आहे असं काय समजत नाही. आता आमच्या संस्थेचा आमचा जो ठराव आहे आम्ही आमच्या सेक्रेटरीच्या नावे केला आहे. गेले 35 वर्ष तो इमान इतबारी डेअरीची सेवा करतो आहे. तो दूध उत्पादक आहे, तो सभासद आहे, तरीसुद्धा त्याच्या विरोधात खोटी तक्रार केली. आणि माझं असं म्हणणं आहे जिल्ह्यातील सगळ्या स्थानिक नेत्यांना ह्या अदृश्य शक्त्या जी बाहेरच्या जिल्ह्यातून इथं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांनी स्वाभिमानी शेतकऱ्यांना न्याय द्यायसाठी गोकुळचं पॅनल करावं आणि हे जे त्रास झालेला आहे याचं उत्तर मतपेटीतून सभासद नक्की यांना देतील असा मला विश्वास आहे. धन्यवाद. 40 वर्षांच्या काळात कधीच झाला नाही इतका त्रास गोकुळच्या ठरावधारकांना महायुतीच्या लोकांनी दिल्याचा आरोप हळदीच्या कासूबाई दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन सर्जेराव पाटील यांनी केला. आज या ठिकाणी हेरिंगच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही 400-500 लोक या ठिकाणी आलेलो आहोत. पण असा त्रास आम्ही ह्या 40 वर्षामध्ये काही पाहिला नाही. एवढा त्रास ह्या महायुतीच्या लोकांनी आम्हा सभासद ठरावधारक ह्यांना दिलेला आहे. तरी ह्यांना सभासद योग्य ती जागा दाखवतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. तरी आपण एकसंघ जर दूधसंघ चांगला राखायचा असेल तर एका नेतृत्वाखाली जे पॅनल होणार आहे त्याच्या पाठीमागं आपण सर्वांनी राहावं असे मी आपल्याला आवाहन करतो. सुनावणी वेळी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, माजी संचालक बाळासाहेब खाडे, युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, JK पाटील, MJ पाटील आदी उपस्थित होते. गोकुळच्या निवडणुकीपूर्वीच मतदार यादीवरून वातावरण तापलं असून या हरकतींवर प्रशासन काय निर्णय घेतं याकडं आता सर्वांचं लक्ष लागून आहे.